दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. अशा या आनंदी, उत्साही, रोषणाईने भरलेल्या दिवाळीबद्दल आणि लक्ष्मी पूजाबद्दल माहिती जाणून घेऊया. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता? लक्ष्मीपूजन कसे केले जाते? लक्ष्मीपूजा करण्याची पद्धत कोणती? लक्ष्मीपूजनाचा मंत्र कोणता? लक्ष्मीपूजनाची आरती कशी करावी? दिवाळीत लक्ष्मी गणेशाची पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी? लक्ष्मीपूजन का करावे? या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लक्ष्मीपूजा संपूर्ण माहिती. पौराणिक कथेनुसार दिवाळी साजरी करण्यामागचे एक कारण असे आहे की 14 वर्षांचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येला परतले होते. तेव्हा लोकांनी दिवा लावून हा आनंद साजरा केला. तेव्हापासून दीपोत्सव करून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. भारतात दरवर्षी अश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सण असून या दिवशी लक्ष्मीपूजन करून एक आनंदाचा क्षण साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह. दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा असा दिव्यांचा सण आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दीपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी, धनत्रयोदशी, धनधान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी कुबेर पूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. अनेक घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. लक्ष्मीपूजा महत्त्व. अश्विन अमावास्येला संध्याकाळी घरोघरी तसेच दुकानातून, ऑफिसमधून, सोन्या चांदीच्या पेढ्यातून आणि आपल्या व्यवसाय उद्योगातून लक्ष्मीपूजन केले जाते. आपल्या घरात आपण सोने, नाणे तसेच आपल्याकडील पैसे, नाणी यांची आपण पूजा करतो. व्यापारी वर्गासाठी देखील लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे असते. या दिवशी सर्व हिशोबाच्या वह्यांचे त्यांच्याकडून पूजन केले जाते. तसेच त्या दिवसापासून नवीन हिशोबाची वही व्यवहारांमध्ये चालू करण्यात येते. धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबर त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणी याची देखील आपण हळद कुंकू लावून हिंदू शास्त्राप्रमाणे पूजन करतो. लक्ष्मी ही स्थिर राहत नाही असा देखील आपला समज असतो. यासाठी प्रत्येक घरामध्ये श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी वर्गाची हिशोबाचे नवीन वर्ष या दिवसापासून सुरू होते. तसेच दुकानाची सजावटही करून लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केले जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजन हा मूळ सांस्कृतिक कार्यक्रम होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्ठी व सटवी, निवृत्ती या नावाने ओळखतात. निवृत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून मान्य केले. तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. हेच महत्त्व आपल्याला दिसून येते. दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन? परंपरेनुसार दिवाळीत भारतात सर्वत्र लक्ष्मीपूजा करण्याची प्रथा आहे. पण याच दिवशी लक्ष्मीपूजन का केलं जातं असा प्रश्न आपल्याला पडला असेल ना, तर चला मग आपण जाणून घेऊया दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन. माता लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी असून लक्ष्मी माता संपत्ती आणि समृद्धीची देवी असेही मानले जाते. देवी लक्ष्मी आपल्या उपासकांना प्रचंड संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी दिवाळीच्या रात्री प्रत्येक घरात जाते असे मानले जाते. आपल्या घरात देवीचे स्वागत करण्याचे चिन्ह म्हणून पूजाविधीच्या वेळी
मुख्य दरवाजा उघडा ठेवला जातो. धार्मिक कथांनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला असे मानले जाते. दिवाळीत अश्विन अमावास्येच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असतील तेथेच लक्ष्मी आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते. दिवाळीमध्ये ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीबरोबर गणेशाची पूजा का केली जाते? दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजा घरोघरी केली जाते. या पूजनामध्ये लक्ष्मीबरोबर गणेशाचीही पूजा केली जाते. त्यासाठी पुराणात एक कथा आहे. लक्ष्मी ही संपत्ती, धन, समृद्धी यांची देवी आहे. प्रत्येक माणूस सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मी देवीची आराधना, पूजा अर्चा करत असतो. असे म्हणतात की लक्ष्मी ही सदैव दागदागिने घालून नटलेली दिसून येते आणि तिचे पती विष्णू नेहमी ऐश्वर्य संपन्न असतात. या उलट शंकर पार्वतीची जोडी मात्र पर्वतावर राहणारी, अतिशय साध्या पोशाखमध्ये असलेली, शंकराच्या गळ्यामध्ये दागिन्यांच्या ऐवजी रुद्राक्षांच्या माळा आणि नाग असतो. यामुळे एके दिवशी माता लक्ष्मीला थोडा गर्व झाला होता. भगवान विष्णूंशी गप्पा मारताना थोडी आत्मस्तुती करू लागली होती. माझीच कृपा भक्तांसाठी किती महत्त्वाची आहे, मी किती पूजनीय आहे असे ती म्हणायला लागली होती. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीचा हा अहंकार ओळखला होता. तिचे गर्वहरण करण्यासाठी म्हणून ते तिला म्हणाले, लक्ष्मी, माणसाला सुखी व्हायला तुझी कृपा लागतेच. तुझ्या कृपेशिवाय आनंदी राहता येणे कठीणच आहे. पण तू पार्वतीसारखे अजूनही मातृत्वाचा आनंद मात्र घेतला नाहीस. एखाद्या स्त्रीसाठी त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. लक्ष्मी देवीला स्वतःला मूल नव्हते. पार्वतीला मात्र कार्तिकेय आणि गणपती हे 2 पुत्र होते. लक्ष्मी आणि पार्वती चांगल्या मैत्रिणी होत्या. म्हणून ती आपली मैत्रीण पार्वतीकडे गेली आणि पार्वतीला तिने विनंती केली की तिच्या 2 पुत्रांपैकी एक पुत्र दत्तक देण्यासाठी. पार्वतीने विचारले, मी माझ्या धाकट्या मुलाला तुला दत्तक दिले असते, पण तू मात्र एका ठिकाणी राहत नाहीस, मग तू माझ्या मुलाची काळजी कशी घेशील? त्यावर लक्ष्मीने तिला वचन दिले की मी गणेशाची पूर्ण काळजी घेईन. तू काळजी करू नकोस. माझे सगळे ऐश्वर्य, संपत्ती हे गणेशाचेच आहे असे समज. माझ्या भक्तांना माझी आणि गणेशाची सोबतच आराधना करावी लागेल. ज्या घरी गणेशाला पूजणार नाहीत अशा ठिकाणी मी राहणार नाही. मला आणि गणेशाला सोबत पूजेल अशाच भक्तांना मी प्रसन्न होईल. यामुळे पार्वतीचे समाधान झाले आणि तिने गणेशाला लक्ष्मीला दत्तक दिले. यामुळे लक्ष्मीला फार आनंद झाला. तिला पुत्र मिळाला. गणेशाला दुसरी आई मिळाली. तेव्हापासून लक्ष्मी आणि गणेशाची एकत्रित पूजा केली जाते. काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्तींची पूजा करतात, तर काही जण लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांच्या एकत्रित प्रतिमेची पूजा करतात. यामागचा अर्थ असा आहे की लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती देवी ही ज्ञानाची देवता आहे. बुद्धीचा वापर करून ज्ञान मिळवता येते, तर ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते आणि संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्ही लागते. पूजेची मांडणी आणि लक्ष्मीपूजा कशी करावी? सर्वप्रथम ज्या जागेवर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्या जागेवर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर लाल रंगाचे कापड अंथरावे. त्याच्यानंतर हाताच्या उजव्या बाजूस शंख, घंटा आणि कळस मांडावा. त्या कळशात हळद, कुंकू, अक्षदा आणि 1 रुपयाचे नाणे टाकावे. त्यानंतर त्यावर 5 आंब्याची पाने किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ स्वच्छ धुवून ठेवावा. नारळाची शेंडी ही वर असावी व त्या नारळाला सोन्याचा दागिना कोणताही घालावा. त्यासमोर समई ठेवावी आणि ती पेटवावी. त्यानंतर पाटाच्या मध्यभागी तांदळाची रास करून त्यावर सांगितल्याप्रमाणे गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती ठेवावी आणि जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर पूजेची सुपारी त्यांचे प्रतीक म्हणून ठेवावी. त्यानंतर डाव्या बाजूला झाडू ठेवावा. त्यानंतर उरलेल्या जागेत स्वास्तिक काढलेली हिशोबाची वही व पेन ठेवावी. पैसे ठेवावे आणि एका वाटीत नाणी ठेवावी. तसेच बत्तासे, लाह्या, गूळ, खोबरे ठेवावे. त्यानंतर पाटाच्या आजूबाजूला छानशी रांगोळी काढावी आणि तिची हळद कुंकू लावून पूजा करावी. त्यानंतर तुळशीपासून रांगोळीने किंवा कुंकवाने लक्ष्मीची पावले काढत देवी घरापर्यंत आणावी
आणि त्यांची कुंकू लावून पूजा करावी। त्यानंतर पळीने 3 वेळा हातात पाणी घेऊन ते प्यावे आणि परत 1 वेळा पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे। त्यानंतर सर्वप्रथम गणपतीला ताम्हणात ठेवून त्यांच्यावर पळीने 3 वेळा पाणी सोडावे। त्यानंतर पंचामृत 3 वेळा सोडावे, पुन्हा पाणी 3 वेळा पळीने सोडावे। त्यानंतर गुलाबजल घेऊन तेही 3 वेळा सोडावे आणि मूर्ती स्वच्छ पुसून परत जागेवर ठेवावी। याला अर्घ्य असे म्हणतात। असेच लक्ष्मीच्या आणि कुबेराच्या मूर्तीसोबत करावे आणि मूर्ती नसेल किंवा मातीची असेल तर हीच क्रिया फुलाने पाणी पंचामृत शिंपडून करावे, ज्यामुळे मातीची मूर्ती खराब होणार नाही। त्यानंतर गणपती, मग कुबेर, मग लक्ष्मी अशी एक एक करत सर्व देवांची हळद कुंकू अक्षदा फुले गंध वाहून पूजा करावी। त्यानंतर अगरबत्ती ओवाळावी। त्यानंतर वही आणि झाडूची पूजा करावी। त्यानंतर पाटावर ठेवलेल्या बाकीच्या गोष्टींची सुद्धा पूजा करावी। त्यानंतर गणपतीची आरती फुलवात तुपात भिजवून ठेवावी आणि आरती म्हणावी। त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती म्हणावी आणि नमस्कार करून प्रार्थना करावी। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।